झालेला आहे। ज्या गुंजगावावर या ठिकाणी काळाने घाला घातला आणि या ठिकाणच्या 7 महिलांचा जीव या घटनेमध्ये गेला आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या 70-75 वर्षानंतर या गावाने आपलं दारिद्र्य या निमित्ताने वेशीवर टांगलेलं आहे। सर्व युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ सर्व नागरिक या भागातल्या माता बंधू भगिनी यांना विनंती आहे की आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, युवकांचे आयकॉन आदरणीय सुजात साहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। काका तुम्ही इकडे बसा, चला इकडे बसा, याला घ्या, तर खुर्च्या राहू द्या, खुर्ची नका घेऊ। स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सर्वांनी खाली बसायचं आहे। या ठिकाणी सुजात साहेब आंबेडकर यांचं आगमन या नगरीत झालेलं आहे। सुजात साहेब आंबेडकर यांच्या सोबत तुम्ही राहू द्या, मी लावलं तसं राहू द्या। सुजात साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आपल्या दुःखात सामील होण्यासाठी या ठिकाणी आदरणीय सुजात साहेब आंबेडकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आपण सर्वांनी बसून घ्यावं, सर्वांनी खाली बसा, सर्वांनी या ठिकाणी मस्त काम। बाकी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण खाली बसून घ्यायचे। मीडियाच्या सर्व प्रतिनिधींचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो की आपण या आमच्या व्यथा जगाच्या वेशीवर टाकण्यासाठी आपलं माध्यम या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी माने साहेबांचं देखील स्वागत आहे, त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील या ठिकाणी स्वागत आहे। राज्याचे सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आदरणीय सुजात साहेब आंबेडकर यांच्यासोबत उपस्थित आहेत। आपण सर्वांनी खाली बसा, दादा खाली बसा, सर्व खाली बसा, सर्वांनी आपण सुद्धा खुर्च्यावर या ठिकाणी स्थानापन्न बसा, बसून घ्या, सर्वांनी खाली बसा। मीडियाचे प्रतिनिधी सोडून बाकी सर्वांनी आपल्या आपल्या जागी बसून घ्या। मीडियाचे सर्व प्रतिनिधी सोडून बाकी सर्वांना विनंती आहे, आपण खाली बसा। दादा खाली बसा, तुम्ही सर्व खाली बसा, दादी हा बसा, दादा बसा। आपण मित्रो, घटना घडलेल्या दिवसापासून अगदी सकाळपासून सर्व बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर कुटुंबीय या गुंजगावाकडे लक्ष देऊन आहे। सकाळी ही जेव्हा घटना सर्वांना कळाली, त्यानंतर साहेबांच्या आदेशाने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अगदी सकाळपासून या घटनेचं गांभीर्य ओळखून या ठिकाणी त्यांच्या सुखात दुःखात आपण सामील आहोत। या ठिकाणी आदरणीय सुजात साहेब आंबेडकर देखील आपल्या या घटनेमध्ये आपलं सांत्वन करण्यासाठी, आपल्याशी चर्चा करण्यासाठी, इथल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही इथल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जैसे ते आहेत। म्हणजे काल परवा ज्यांनी झाडावरून ही लाईट टाकली आणि कुठले तरी जुने नळ होते त्यांना खोदून या ठिकाणी 4-2 ठिकाणी नळाचं कनेक्शन देण्यात गेलेलं आहे। म्हणजे मरणानंतर आमच्या जगण्याचं दुःख इथल्या प्रशासनाला कळालेलं आहे। आमचं दुःख सांगण्यासाठी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आम्हाला 6 जीव या ठिकाणी द्यावा लागलेला आहे। दादा सांगायला म्हणजे तुम्ही बोलणार आहेत या ठिकाणी, आणखी काही बोलणार आहेत, पण प्रस्ताविक म्हणून थोडी पार्श्वभूमी म्हणून आपल्याला मी सांगतो। इथल्या प्रशासनानं, मानेसाहेब आपण आहात इथं, दळवी मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे जीवाच्या आकांतानं आम्हाला तुमच्यासोबत म्हणजे आवश्यक असणाऱ्या गोष्टीशी लढायला लागतंय। म्हणजे कधी कधी आम्ही स्वतंत्र भारतात आहोत का नाही असा प्रश्न आम्हाला पडतो। पोटाची खळगे भरणाऱ्या या माता सकाळी 6 वाजता अन्न पाण्या वाचून कामाला जातात आणि आपला जीव गमावतात। 7 मुर्दे या ठिकाणी अंधारात पडून आहेत आणि प्रशासनातला माणूस इथं कोणीतरी नातलगांशी संवाद साधावा, नाही म्हणायला पोलिसांचे कर्मचारी या ठिकाणी हातात दंडे घेऊन होते आम्हाला दाबायला, परंतु नातलगांशी संवाद साधण्यासाठीची यंत्रणा प्रशासनाची या ठिकाणी नव्हती। हा आरोप नाही, हा आमच्या मनाला म्हणजे आम्ही जे अनुभवले ते या ठिकाणी आपल्याला माहिती असावं, आदरणीय सुजात साहेबांनी ही गोष्ट माहित असावी म्हणून तुम्हाला सांगत आहे। सर्वांनी बसून घ्या। मित्रहो, या ठिकाणी सुजात साहेब आंबेडकर आपल्याला आपल्याशी चर्चा करणार आहेत, आपल्याशी हितगुज करणार आहेत।
आपल्या दुःखामध्ये ते या ठिकाणी सामील आहेत. मी पहिल्यांदा जी पीडित कुटुंब आहेत त्या पीडित कुटुंबाच्या पैकी एक दोन प्रतिनिधींना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली मनोगत थोडस या ठिकाणी आपण सांगावं. कल्पनाताई कोण बोलणार आहे? तुम्ही बोलताय? या. म्हणजे ही घटना सांगा, तुमच्या समस्या सांगा. या ठिकाणी जरी तुम्हाला नाही बोलता आलं तरी काही गोष्टी आम्हाला तुमच्याकडून सुद्धा कळल्या पाहिजे. दादांना ती गोष्ट कळली पाहिजे म्हणून आपण बोलावं असं मी विनंती करतो. या ताई. तिकडेच द्या. कल्पनाताई इथे या. लाईव्ह आहे सर, ते दुसऱ्या चॅनलला पण जय भीम सर. माझी आई होती चौत्राबाई महादू पारदे, त्याची मोठी मुलगी आहे. मला 2 भाऊ आहे. हे माझे वडील आहेत. घटना सकाळी आई 6:30ला गेली होती. ते ट्रॅक्टर, ते मुलगा चांगला नव्हता, म्हणजे डोक्यानं जरा वेडा होता. त्याईनं त्याच्या हातामध्ये चाबी दिली. देऊ नको म्हणलं तरी त्याने दिली. म्हणून मी नव्हते इथं, मी नांदेडा होते इथं. तर मला घटना झाल्याच्या नंतर मला कॉल आला होता. दुसरी काय समस्या आहे तुमची इथे? आम्हाला समस्या आता पाणी तर आले, लाईट पण आली आहे. आता हे घरकुल, आता शाळा, इथं अंगणवाडी, ते रस्ते वगैरे, हेच आमची समस्या आहे. आणि ते एक कुटुंबाला आम्हाला कुठं तरी थोडीफार, आम्ही शाळा शिकले तर नाही, आम्ही 8वी शिकलेले आहे. थोडंफार मला वाचता तर येत नाही. आता हे माझे भाऊजी आहेत, त्याला आम्हाला कुठं पण तुम्ही आम्हाला कुठं पण जॉब लावा तुम्ही, म्हणजे आम्ही काहीतरी करून आम्ही खावं असं. मला 2 भाऊ आहेत. एका भावाचं लग्न झालेलं आहे, एका भावाचं लग्न झालं नाही. हेच आमची विनंती आहे तुमच्याकडे. हे म्हणजे मागचे सर्वजण एक विनंती आहे सर्वांना हात जोडून की आपण सर्वांनी असं समोर या. दादाच्या पाठीमागे कोणी थांबू नका. या प्लीज, या सर्वजण या. बरं पुढे या सर्वजण या. असं या, इकडे जागा आहे ना, इकडे थांबायला या. असं या. दादा या ना. हो भैया. ह्या वेदना आहेत तिथल्या माणसांच्या. कल्पनाताई मागच्या 15 दिवसापासून सातत्यानं बोलत आहे, म्हणजे बोलण्याच्या मर्यादा देखील या लोकांच्या संपल्या आहेत. मी बोला या बोला या की दादा सांगल्या. हॅलो सर, नमस्कार. जय माझी पत्नी होती सर त्या ट्रॅक्टरमध्ये. हे मी 3 मुलं आहेत, एक मुलगी, 2 मुलं. आणि ती घटना घडली 6-6:30 वाजता. जेव्हा आम्हाला माहिती झालं तेव्हा आम्ही घटनास्थळी गेलतो. तो आमच्या मोठ्या बहिणीला बाहेर काढलं, त्यांच्या कमराला मार वगैरे आहे. आणि ही परिस्थिती अशी आहे की आम्ही आज दवाखान्याला पैसे सुद्धा लावू शकत नाही. त्याची एवढी गंभीर परिस्थिती आहे आमच्या घरची. आणि हे माझे लेकरं, त्याचे शिक्षणाचं आहोत आम्ही. हिंमत ठेवा, जरा हिमतीनं बोला. पाणी घ्यायचं ना, 100. मामा होते ना त्या दिवशी. हो आहेत ना. दुरून बघायला ह्या घटना खूप सोप्या आहेत. पेपरात वाचून तो पेपर एका झटक्यामध्ये बाजूला फेकून देणं सोपं आहे. पण इथल्या माणसांचं खरंच दुखणं जगणं जे आहे ते खूप अवघड आहे. इथल्या माणसाला मानेसाहेब भेटाय आलेल्या आपल्या प्रशासनातली माणसं आरोपीसारखी वागणूक देतात. चढत्या आवाजात, म्हणजे आम्ही काही तुमच्यासोबत किंवा प्रशासनासोबत इथल्या लोकप्रतिनिधी सुद्धा आमची दुश्मनी नाहीये. आणि
आम्ही काही ओरबडण्याच्या भूमिकेतली माणसं नाही आहेत. ही माणसं काही ओरबडणारी आहेत का? तर नक्की नाहीत. एक माणूस म्हणून, एक संवेदना म्हणून आमच्याकडे कोणतरी बघावं ही साधी मागणी, अगदी साधी मागणी आमची आहे. मी यानंतर सब फारुख अहमद सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपल्या भूमिका या ठिकाणी कराव्यात, कारण दादा या ठिकाणी आपण बोलणार आहेत नंतर. सुजातदादा आंबेडकरजी यांचं आणि बाळासाहेबांची जी तळमळ होती या घटनेच्या पहिल्या दिवशीपासून, पण तब्येत आणि दुसऱ्या व्यस्ततेमुळे स्वतः बाळासाहेब येऊ शकत नव्हते. आदरणीय साहेबांनी सुजातदादाला सूचना केली की तुम्ही त्या गावात जाऊन लोकांच्या भेटी घेऊन या. या निमित्तानं सुजातदादा आंबेडकर आपल्या गावात आलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा हा फक्त फोटो, पुतळा, स्मारकापुरता नाही, तर तो शोषित पीडितांच्या दारापर्यंत जाणारा आहे. याची एक प्रचिती आणून देणारं आज सुजातदादांनी या गावामध्ये आले, तर ते एक आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण टप्पा, या गावाच्या आंदोलनात्मक संघर्षाचा हा एक चांगला टप्पा आहे असं मी मानतो. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी स्वतः आज इथं उपस्थित आहेत. आपल्या क्षेत्राचे एसडीएम साहेब, तहसीलदार मॅडम ते जातीनं इथं आलेत. त्या अनुषंगाने मी त्यांचं खरं तर आभारच मानतो. आणि आम्हालाही प्रशासनासोबत समन्वयानं हे प्रश्न सोडवायचे आहेत. संघर्षानं मिळवण्याचा मार्ग वेगळा असतो, पण समन्वयानं मिळत असेल तर संघर्ष काला करायचा? आणि मग आपल्या मागण्या, आपला रोष, आपला आक्रोश, प्रशासनाकडून आतापर्यंत झालेलं दुर्लक्ष, या सगळ्या गोष्टींचं वर्तमान प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या संवेदनशील वागणुकीतून जर आपण एक संवाद घडवून, समन्वय घडवून आपले प्रश्न मार्गी लागत असतील तर आपण त्या कामाला प्राधान्य देऊया. या गावाची गुंज हा गाव आहे. गावाची विस्तारित वस्ती लहुजीनगर आहे. 35-40 जवळ इथं घरं आहेत. पूर्ण देशभर शासनाच्या वेगवेगळ्या योजना येतात. ऐकलं होतं मी, हागणदारी मुक्त गाव म्हणून योजना होती, परंतु इथं एकही संडास बांधलेलं या गावामध्ये दिसला नाही. माझी 5वी-6वी वेळ आहे गावात यायची. ग्राम सडक योजना आहेत, पण या गावात कोणतीही एक साधी मुरुम टाकूनही बनवलेला रस्ता दिसला नाही. मग हे गाव आहे, विस्तारित गाव आहे, तर प्रशासनाच्या कोणत्याही योजना इथं नाही. म्हणजे विजेचा एक खांबही इथं नव्हता. 5 प्रेत इथं येऊ थांबलेली होती. 5 बॉडी इथं आलेल्या होत्या. त्यांचा अंतिम संस्कार होणार होतं. मी शांभाऊ कांबळे इथं उपस्थित होतो आम्ही. आणि पूर्ण अंधार होता. एकही दिवा नव्हता, एकही लाईट नव्हता. टेम्पररी हॅलोजनचे लाईट तरी कोणी आणून लावलेले नव्हते. तार नव्हती, विजेची काही नव्हतं. तेव्हा शांभाऊनी थोडं गोंधळ घातलं. पोलीस कर्मचारी होते, त्यांनी म्हणलं बा ठीक आहे, आम्ही काय करावं. म्हणले कोणी अधिकारी का नाहीत. मग त्या ओरडण्यातून त्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी इथं एक खांब येऊन लागला, एक बल्ब लागला, एक लाईट लागला. झाडावरून उडून का होईना तुमच्या घरापर्यंत तार दिलेली आहे. पण आपल्याला माहित आहे अवकाळी पावसाचे दिवस आहेत. वारा सुटला, पाणी पडला, ती तार कुठं कटली तर त्या तारेच्या कटण्यानंही एक मोठा अपघात होऊ नये म्हणून इथं तातडीनं जसे खंबे बसवण्याची पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे होती. 14 दिवस लोटून गेले, 15वा दिवस उजळला. परंतु अजूनही या गावावर जसं प्रशासनाचं लक्ष असायला पाहिजे तेवढं लक्ष दिसून येत नाहीये, कारण आमची 5वी-6वी चक्कर आहे. म्हणून मानेसाहेबाचा माझा चांगला परिचय. आमच्या नांदेडला ते अधिकारी म्हणून राहिलेले आहेत. संवेदनशील अधिकारी आहेत, ते कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. म्हणून साहेब तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या गावावरचं फोकस कमी होऊ देऊ नका. कमीत कमी जीवनापर्यंतचे ज्या मागण्या यांच्या आहेत, शासन दरबारी मागण्या आहेत, त्याचा पाठपुरावा प्रशासनाच्या माध्यमातूनच व्हावा लागेल. जेवढं बोललं ते तरी तातडीचं निधी म्हणून त्यांना ते निधी त्यांच्या खात्यापर्यंत पोचता आलं पाहिजे. ते निधी पोचवायचं तर यांच्याकडे साधा कागद नाही आहे, घराचा कागद नाही आहे. यांच्याकडे कागदपत्र जे हवायला असायला पाहिजे, राशन कार्ड, हे ते कागद नाही आहेत. ते करून देण्यासाठी कोणाला तरी इथं वाटलं तर आमची मागणी आहे की विधी न्याय विभाग आहे, त्याला शासनाचा कोट्यवधीचा निधी असतो. आपण कोर्टाला सांगून तिथला विधी प्राधिकरणाचा माणूस इथं पाठवून या लोकांचे कागदपत्र पूर्तता करून द्यावी.
यांचे अर्ज पूर्ण झाले पाहिजे. समाज कल्याणचं जेवढं लक्ष इथं राहायला पाहिजे ते नाहीये. शेड्यूल कास्टचे 6 होत्या 7 पैकी आणि एक मायक्रो ओबीसीचं 7वं नाभिक समाज म्हणलं तर, म्हणजे सगळे वंचित शोषित घटक आहेत. मग समाज कल्याण खात्याचं जेवढं याच्यावर फोकस व्हायला पाहिजे ते फोकस झालेलं नाही. आणि एक शासनाला प्रस्ताव पाठवायला पाहिजे की हे नुसतं अपघात नाही आहे, हे नुसतं अपघात रस्त्यावर होता तसला अपघात नाही आहे. या अपघातामागची पार्श्वभूमी म्हणजे ज्या महिला त्या विहिरीमध्ये ट्रॅक्टरच्या अपघातानं मेलेल्या आहेत त्या महिला सकाळी 6:30ला घरून निघाल्या होत्या आणि दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण पाळीचं काम करून घरी आल्यावर पुन्हा 2 वाजता मजुरीला जात होते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत. म्हणजे एक पाळीचं नाही तर एका दिवसात 2 पाळीमध्ये एका दिवसात 2 दिवसाचं रोजगार करण्याची त्यांच्यावर का परिस्थिती ओढवली. एक दिवस 6-7 तास काम केल्यानंतर थकवा जात नाही शेतमजुरांचा. मग या महिलांना 2-2 पाड्यामध्ये रोजगार करायची पाळी का आली. त्या दिवशी इथं आम्ही थांबलो होतो. हुंदके भरताना एक लेकर म्हणत होती, एक पुरुषाची आवाज आली, आता गट कुठून भरणार. आणि ते कानावर पडल्यानंतर वाटलं की काहीतरी गट भानगड आहे याच्यामध्ये. म्हणजे सगळ्या महिलांचे गट आहेत. गट भरायचे म्हणजे कर्ज फेडायचं आहे. मग हे गट काय आहेत, हे गट काय आहे. बचत गट जे मायक्रो फायनान्स आम्ही वाचलं अर्थशास्त्राचं, तो बचत गट महिलांना स्वावलंबी बनवणारा उद्योग उभा करणारा गट असतो. हे 50-25 हजार रुपये छोट्या छोट्या सामानाला घेण्यासाठी तुम्ही गटाच्या नावानं जे कर्ज देऊन व्याज वसूल करता, हे तर खाजगी सावकारी झाली माने साहेब. बचत गटचा कन्सेप्ट हा नव्हताच. म्हणजे आता बचत गटच्या नावाखाली खाजगी सावकारी सुरू झालेली आहे. या गावातल्या बाया 2 वेळच्या मजुरीला जातात, पुरुष सालगडी म्हणून कामाला राहतात. का सालगडी राहिले तर वर्षभराचं एकदा घेऊन कोणाचं तरी व्याज फेडण्यासाठी पैसे घेतलेत म्हणून वर्षभर गडी म्हणून कामाला राहावं लागायला. म्हणजे ग्रामीण दुरावस्था एकट्या लहुजी नगरपुरती मर्यादित नसेल. मग हे संबंध मराठवाड्यातल्या ग्रामीण दुरावस्था अशी झालेली आहे की जगणं अवघड झालेलं आहे. एकेकाळी शहरामध्ये क्रेडिट कार्डच्या नावाखाली ट्रॅप रचल्या गेलं होतं. आता बचत गटाच्या नावाखाली ग्रामीण भागामध्ये ट्रॅप रचला गेलेला आहे. हे जेव्हा मी एक पोस्ट टाकली वाणेसाहेब फेसबुकवर, बचत गटच्या आडमध्ये काय नवीन शोषण व्यवस्था जन्माला आली का, मला 50 फोन आले, 50. आणि एका पुरुषानं म्हणला माझ्या बायकोला अंथरूण गरम करावं लागते कर्ज देत नाहीये म्हणून. एवढं जर पिडवणूक त्याच्यानं होत असेल या गटाच्या नावाखाली तर एक जुन्या सावकारीपेक्षाही वाईट परिस्थिती आपण आणलेली आहे. म्हणून या सगळ्या परिस्थितीवर जातीनं आंबेडकर कुटुंब लक्ष देऊ नये याचा अर्थ आता या व्यवस्थेला आपल्याला कुठेतरी राज्यभर या व्यवस्थेचं कुठेतरी हे केलं पाहिजे. आता गाडीमध्ये सुजासाहेब म्हणत होते, जेव्हा त्यांना हे गोष्टी कानावर टाकले ते म्हणले की फारूक भाई आपण बाळा साहब को बोलकर मुख्यमंत्री को बोलेंगे, पूरे महाराष्ट्र लेवल पर इस पे काम होना चाहिए. आणि या जाणीवा या संवेदना आंबेडकरी नेतृत्वामध्ये आपल्या आहेत. आणि मला या गोष्टीचं आता खूप समाधान वाटते. शांभाऊ सारख्या कार्यकर्त्याला एक समाधान वाटते की जे लढा आपण गावापुरतं लढत होतो हा लढा आता राज्य पातळीवर कुठेतरी आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून जाणार आहे. माने साहेबांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आता नवीन आलेले आहेत. कालच त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. नवीन जिल्हाधिकारी साहेब आहेत. त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकून त्यांचं लक्ष फोकस करून घेणं सोपं आहे. ते काम आता उपस्थित प्रशासकीय अधिकारी करतील याची मला खात्री आहे. आपल्या झालेल्या मागण्यामध्ये या गावाला सगळ्या सुविधा भेटल्या पाहिजे. ताईनं बोललं, हे ताई आता बोलली आपल्याला की इथं सडक नाहीये, रस्ता झाला पाहिजे, अंगणवाडी झाली पाहिजे, एखादा प्राथमिक आरोग्य केंद्र झालं पाहिजे, प्राथमिक शाळा तरी का होईना इथं आली पाहिजे, पाण्याची सोय झाली पाहिजे, नळाच्या माध्यमातून पाणी आलं पाहिजे, घरकुलच्या माध्यमातून घर आणि घर राहत्या जागेवर द्या साहेब. 83 पासून आहे तिथे, 83 पासून. म्हणजे आता यांना राहत्या जागेवर घर न देता एखाद्या कोपऱ्यावरून प्लॉटिंग पाडून यांना एका कोपऱ्यात ढकलून ही जागा मोकळी करून घ्यायची. आता असं काही प्रकार यांच्यासोबत घडू नये अशी शक्यता वर्तवल्या जात होती. आणि शेवटची विनंती आहे माने साहेब, जे आपले प्रशासकीय अधिकारी कर्मचारी इथे येतात त्यांना सांगा की एखाद्या दुःखद घटना घडलेल्या घरात जाताना आपल्याला अधिक जबाबदारीनं वागावं लागते. हिडीस फिडीस करून जमत नाही. एक जण मोबाईलमध्ये व्हिडिओ काढत होता तर त्याचा मोबाईल हिसकवून घेण्यात आला. शिवीगाळ केली त्यांना, कशाला व्हिडिओ काढायला म्हणून.
अरे असं चुकीचं काय करायला तुम्ही? ते व्हिडिओ काढू द्या की, उलट चांगलं आहे तुम्ही गावात अधिकारी आले हे तरी जाईल ना माध्यमातून. पोलीस ठाण्यामध्ये व्हिडिओ केलं तर गुन्हा नाही असा हायकोर्टाचा आदेश येतोय. मग यांच्या स्वतःच्या गावामध्ये यांनी व्हिडिओ काढला तर काय गुन्हा केला? का त्या लेकरांना हिडीस फिडीस करायचं? यांच्यासोबत आपल्याला अधिक मानवी दृष्टिकोनातून, संवेदन दृष्टिकोनातून बघावं लागणार आहे. या गावामधलं फक्त एकच सांगतो की या गावामध्ये सर्व महामानवांच्या जयंत्या साजऱ्या होतात. हे एका समूहाची, एका जातीपुरतं मर्यादित वस्ती समजू नका. या गावामध्ये लहुजी साळवेंची जयंती होते, अण्णाभाऊची होते, त्याच पद्धतीनं भीम जयंती दरवर्षी साजरी होते. यंदाची भीम जयंती आम्ही स्वतः यांच्यासोबत येऊन साजरी केलेली आहे. महात्मा फुलेची जयंती साजरी होते, शिवरायांची जयंती साजरी होते. म्हणजे सर्व महामानवांना मानूनही या गावामध्ये 4-5 सोडले तर एकही घरामध्ये कास्ट सर्टिफिकेट नाही आहे. शेड्यूल कास्ट मध्ये असून 40 घराच्या वस्तीमध्ये 4-5 लोक सोडले तर एकाकडेही कास्ट सर्टिफिकेट नाही आहे. आतापर्यंत 75 वर्षात कास्ट सर्टिफिकेटच आलं नाही तर आरक्षणाचा लाभ यांना काय भेटणार आहे? दुसरीकडे आपण म्हणतो क्रीमी लेअर लावा, आरक्षण आता बंद करा. गावात कास्ट सर्टिफिकेट पोचलं नाही. या पद्धतीच्या अनेक उणिवा इथं आहेत. प्रशासकीय लेवलवरून हे झालं पाहिजे. आदरणीय सुजातभाई बोलणार आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही. पण आपण सगळेजण समन्वयातून, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न सोडून घेऊन, समन्वयानं प्रश्न सुटला नाही तर संघर्ष अटळ आहे. आणि ते संघर्ष करण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी तुमच्यासोबत ताकदीनं उभं राहणार आहोत. झंडे से काम चलेगा तो ठीक है, नहीं तो डंडा हाथ में लेना पड़ा तो डंडा भी लेने के लिए हम तैयार है. धन्यवाद. जय भीम. राज्याचे उपाध्यक्ष आहेत आणि प्रोटोकॉल तोडून फारुख सरांना यासाठी या ठिकाणी एवढं बोलायला, यासाठी बोलायला हवं की एक भूमिका जी आहे, इथली जी पार्श्वभूमी आहे ती त्यांना माहीत होती आणि ती प्रस्ताविकात त्यांनी ती मांडावी यासाठी त्यांना मी या ठिकाणी पाचारण केलं होतं. बोल अनिल. दादांचा पुढचा कार्यक्रमही आहे परभणीला, ज्या ठिकाणी स्वतः आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कोट घालून कोर्टात लढाई लढत आहेत. रस्त्यावरची लढाई तर लढतच आहेत, पण सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी साहेब लढत आहेत. आणि त्या शहरामध्ये आज सुजात साहेब देखील आंबेडकरी घराण्याची भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडीची साहेब आज जाणार आहेत. आणि मला माहित आहे की सुजातदादा संवेदनशील नेता आहे युवकांचा, वंचित बहुजन आघाडीचा. घटना घडल्यानंतर परभणीची पहिल्यांदा जाणारे नेते जर कुठले असतील, म्हणजे ज्यांना मतदान करून आपण सत्तेवर बसवलंय, ज्यांना एसीचे चेंबर आपण उपलब्ध करून दिले, ती माणसं आपल्याकडे बघायला तयार नाहीत. म्हणजे या गावाला आत्ताही मानेसाहेबांना माहीत असेल, कदाचित दळवी ताईंना ही गोष्ट माहीत असेल की पालकमंत्र्याची काय जबाबदारी असते. एक सहानुभूती म्हणून तरी माणुसकी या ठिकाणी तिला पालकमंत्र्यांनी दाखवली नाही. या ठिकाणी आदरणीय सुजातदादा आंबेडकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण या पीडित कुटुंबाशी आपण संवाद साधला. समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. इथे उपस्थित माने साहेब, तसेच तहसीलदार मॅडम, तसेच फारुख सर, पांचाळ सर, शिवाभाऊ, श्यामभाऊ, वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी आणि इथे उपस्थित गुंज गावामधल्या लहुजी वस्ताद नगरचे सर्व नागरिक, तुम्हा सर्वांना माझा जय भीम, जय लहुजी. सर्वात पहिले आपण काही गोष्टी प्रामुख्याने समजून घेतल्या पाहिजेत. आता बोलताना फारुख सरांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता, तो म्हणजे गटाचा आणि बचत गटाचा. आपण जर इतिहास तपासला तर आपल्याला समजून घेतला पाहिजे की बचत गट कशासाठी सुरुवात केला होता. बचत गटची संकल्पना ही बांगलादेशमध्ये डॉक्टर मोहम्मद युनुस यांनी सुरुवात केली होती आणि कर्ज, सावकारी ह्याच्यापासून दूर जायला 7-8 बैलांनी एकत्र येऊन, एकत्र त्यांचे जितके पण रिसोर्सेस असतील, त्यांचे साठे असेल, त्यांची जमापुंजी असेल, ती एकत्र करून त्याच्या
आधारावरती काम घेणं, त्या बचत गटाच्या मीटिंग्स होणं, नियमितप्रमाणे काम करणं आणि सावकारीमध्ये आणि कर्जामध्ये न डुबता महिलांच्या स्वतःच्या मालकीच्या गोष्टी राहतील आणि त्याच्यावरनं त्यांचे पुढचं आयुष्य त्यांना जगता येईल, त्याच्यावरनं कमाई करता येईल, या एका कन्सेप्टनी बचत गट सुरुवात केला होता. पण जर आज आपण बचत गट कोणत्या परिस्थितीमध्ये चालू आहे जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर ही जी बचत गटामागची संकल्पना होती ती 100% हरवून गेलेली आहे. आता मीटिंगला जायला नको, बचत गटाचे नियम असतात, बचत गटाच्या वेगवेगळ्या कायद्यांमध्ये आपल्याला वाहून घ्यायला लागतं, ते नियम समजून त्याच्याप्रमाणे काम करायला लागतं. म्हणून त्याच्यामध्ये न जाता आता बरीच लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये गटाच्या नावावरती चालणाऱ्या सावकारांकडे जात आहेत आणि ही एक खूप मोठा समस्या आपल्या सर्वांसमोर आहे, आपण समजून घ्या. कारण बचत गट महिलांना आर्थिक दृष्टिकोन सक्षम करायला, महिलांना आर्थिक दृष्टिकोनातून बळ द्यायला आणि त्यांची कोणत्याही पद्धतीचं आर्थिक शोषण न होऊ देऊन महिलांच्या हातामध्ये त्यांच्या मालकीची जमीन, सामान, राहतं घर, दागदागिने, पैसा हा महिलांच्या हातामध्ये राहावा याच्यासाठी बचत गटाची सुरुवात केली होती. पण आज आपल्याला ती परिस्थिती दिसतीये का? नाही. आज आपल्या सर्वांना कोणता ना कोणतं तरी कर्ज या गटाकडनं उचलायला लागले. त्याच्यावरती डबल टिब्बल व्याज घेतात ही लोक. घेतात का नाही घेत? मग आता हा बचत गट आपल्या विकासासाठी किंवा आपल्या सुरक्षेसाठी नाहीये, तर हा आपल्याला लुटायला सुरुवात करतो, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. बचत गट हा महिलांच्या सुरक्षेसाठी सुरुवात केला होता आणि ती संकल्पना तिथपासून सुरुवात झालेली. पण आज जे आपल्याला दिसतंय त्याला आपण इंग्लिशमध्ये सर प्रायव्हेट मनी लेंडिंग म्हणू किंवा मराठीत बोलायचं तर सरळ भाषेत सावकारी म्हणू, की मोठ्या मोठ्या व्याजावरती घर, दागदागिने, पैसे, जमीन हे गोष्टी ठेवून इकडे मोठ्या व्याजाच्या रेटवरती देतात आणि मग इकडच्या महिला 2-2 वेळा दिवसातनं काम करतात, 2-2 पाळ्यांवरती जातात कर्जातनं मुक्त व्हायला. आपले नवरे, आपले इकडचे पुरुष हे वेगवेगळी लोक सालगडी म्हणून काम करतात. आता सर जर आपण या घटनेकडे बघितलं तर बाहेर न बघताना बघायला गेलो तर आपल्याला हा ऍक्सिडेंट वाटेल, पण जर आपण नीट समजून घेतलं तर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसेल की ज्या लोकांनी त्यांचा जीव गमावलाय त्यांना बॅड गव्हर्नन्समुळे, सरकारच्या आणि शासनाच्या दुर्लक्षतेमुळे त्यांना त्यांच्या मृत्यूकडे ढकलण्यात आले. आपण सोपी गोष्ट बघू, इकडे आपल्याला छोट्या छोट्या सुविधा उपलब्ध नाहीयेत, प्यायच्या पाण्याचे नळ नाहीयेत, इकडे हँडपंप अजून पोचलेले नाहीयेत, आपल्याकडे अजूनही विजेची खांब आलेला नाहीये. फारुख सरांनी आणि तसंच श्यामभाऊंनी महत्वाचा मुद्दा मांडला की पावसामध्ये ह्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अपघात व्हायची शक्यता आहे. आणि तसंच दुसऱ्या बाजूला सर एक आरसी युनिट टॉयलेट ह्याची कमी आहे आणि त्याच्याहून महत्वाचं म्हणजे इकडच्या लोकांना कोणतीही मूलभूत जी सुविधा सरकारकडनं उपलब्ध देऊन व्हायला हवी होती ती नाहीये. आणि त्याच्यामुळे आपण बघितलं तर सरकारच्या आणि शासनाच्या निष्काळजीपणामुळे आज 7 लोकांना आपला जीव गमवायला लागलाय. आणि वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आणि या गावाच्या सर्व नागरिकांच्या तर्फे आम्ही आपल्याला एक निवेदन देतो. त्याच्यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत. ते म्हणजे आता महाराष्ट्र शासनाकडनं 5 लाख आणि केंद्र सरकारकडनं 2 लाख दिलेत, ते वाढवून मोबदला हा 1 कोटीपर्यंत दिला पाहिजे. कारण हा जो मृत्यू झालाय तो फक्त आणि फक्त सरकारच्या निष्काळजीपणामुळे आणि बॅड गव्हर्नन्समुळे झालाय आणि ह्याचा मोबदला हा सरकारनी शासनाने 1 कोटीपर्यंत दिला पाहिजे. त्याचबरोबर इकडे ज्या ज्या घरातनं लोकांनी ज्या कुटुंबामध्ये मृत्यू झालाय त्या कुटुंबामधल्या एका तरी माणसाला शासकीय नोकरीवरती ठेवलं पाहिजे, हे प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी मागणी करते. आणि त्याचबरोबर लहुजी वस्ताद नगरच्या सगळ्या मूलभूत मागण्या, मूलभूत गरजा ह्या तातडीने पूर्ण करा अशी मी आपल्या सर्वांना या गावाच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करतो. आणि मी या गावातल्या सर्व लोकांना सांगतो की वंचित बहुजन आघाडी, फारुख सर, श्यामभाऊ, मी आम्ही सर्व आपल्या दुःखामध्ये सामील आहोत. आणि ह्याच्या पुढे कोणतीही गरज लागली, कोणताही प्रॉब्लेम आला, कोणतीही अडचण आली तर सदैव आम्ही तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या लढ्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर उभे आहोत. एवढं म्हणून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. प्रशासनाच्या वतीने बोलणार काय?
माने सर बोलणार का? बोला ना सर. माने सर. हे मागण्या झाल्या त्या संदर्भात माने सर. मित्रांनो, ह्या झाल्या आपल्या भूमिका, आपल्या मागण्या. पण ज्यांच्याकडं या ठिकाणी माने साहेब आपल्याशी बोलणार आहे. तत्पूर्वी आपल्या ज्या मागण्या नेमक्या काय आहेत ह्या प्रशासनाला कळाव्यात, म्हणून दादाच्या आदेशाने या ठिकाणी ह्या मागण्या मी आपल्यासमोर काही महत्वाच्या मागण्या या निवेदनामध्ये हिंगोली जिल्ह्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आर्थिक मदतीचा विषय आहे, ज्यामध्ये राज्य व केंद्र सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत तातडीने मंजूर करून पीडित कुटुंबांना ती तात्काळ वितरित करण्यात यावी. विशेष सहायता निधी म्हणून शासनाने जाहीर केलेली जी मदत आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे. म्हणजे रस्त्यावर रोड अपघातात मरणाऱ्या माणसांना आपण ही रक्कम देतात तेवढी तुटपुंजी आहे. आणि सुजात साहेबांनी आता जी मागणी केली त्याप्रमाणे कुटुंबांना 1 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो तात्काळ या ठिकाणी देण्यात यावा. प्रत्येक पीडित कुटुंबास 5 एकर ओलिताची जमीन ही या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर सरकारी नोकरीत समावेश प्रत्येक मृत मजूर कुटुंबातील एका सदस्याला तात्काळ शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे. वस्ताद लवजीनगर गुंजमाळ येथे राहणाऱ्या सर्व कुटुंबांना नागरी सुविधाची मागणी ही सातत्यानं आपण लावून धरली. त्यापैकी खाली काही नागरी सुविधांच्या मागण्या आहेत मानेसाहेब, ज्यामध्ये या ठिकाणच्या कुटुंबांना पक्की घरे देण्यात यावीत. गटार, नाले, रस्ते, पाणी पुरवठा, लाईट, मीटर, अंगणवाडी, शाळा, आरोग्यासारख्या महत्वाच्या ज्या मागण्या आहेत त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वास्तवच असलेल्या जमिनीवर कायदेशीर ताबा या ठिकाणी त्यांना देण्यात यावा. कारण 1983 पासून बसलेली ही वस्ती आहे आणि अद्यापर्यंत या वस्तीच्या लोकांच्या जमिनी ह्या ग्रामपंचायतच्या नंबर 8ला या ठिकाणी नोंद करण्यात आली नाही. त्या तात्काळ कराव्यात. त्यांचे 8चे उतारे द्यावेत. त्यांना ताबा हक्क प्रमाणपत्र या ठिकाणी देऊन त्यांना या ठिकाणी त्यांना ती हक्काची जागा द्यावी. विजेची सुरक्षितता व कायमस्वरूपी व्यवस्था या ठिकाणी करण्यात यावी. जी वायरिंग अत्यंत धोकादायक व अस्थायी आहे, कुठल्याही प्रकारची परमनंट व्यवस्था या ठिकाणी केली गेली आहे. त्यामुळे पोल रोवून स्थिर वायरिंग करून ही देण्यात यावी. महत्वाची मागणी जी आहे ते या ठिकाणी कुटुंबातील कमावत्या महिला ह्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या असल्याने मयत महिलांवर असलेले बचत गटाचे कर्ज शासनाने संबंधित संस्थांशी चर्चा करून तातडीने ते माफ करावे. गटाच्या आड होत असलेली आर्थिक पिळवणूक ती सुद्धा या ठिकाणी थांबावी. जबरीची वसुली याची चौकशी करून दोषीवर या ठिकाणी कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर खाजगी सावकारावर या ठिकाणी आता आदरणीय सुजात साहेब आंबेडकरांनी जो मुद्दा उपस्थित केला, या भागामध्ये या बचत गटाच्या परतफेडीसाठी प्रसंगी खाजगी सावकाराकडून कर्ज घेण्यात येते आणि त्याची जी व्याजाचा जो मर्यादा ती अत्यंत मोठी आहे आणि त्यापोटी मग त्यांना कुठेतरी त्यांच्याच शेतामध्ये सालगडी राहण्याची वेळ, सालचंदीवर सालगडी राहण्याची वेळ इथल्या कुटुंबाला येते. त्यामुळं ह्या यंत्रणेची देखील या ठिकाणी चौकशी व्हावी आणि दोषीवर कारवाई करून खाजगी सावकारावर देखील या प्रकरणी कारवाई करावी. अशा काही महत्वाच्या मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या. त्याबरोबर गुंजमाळ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उपलब्ध करून द्यावी. कारण ह्या चिमुकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याला डॉक्टर व्हायचं होतं आणि त्याला त्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि इथं अभ्यासिका या ठिकाणी जर आपण उपलब्ध करून दिली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने तर ते अधिक फायदेशीर असेल अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने या ठिकाणी एखादं समाज मंदिर देऊन त्या ठिकाणी सुद्धा काही म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमातून आरोग्याच्या संदर्भानं अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम असतील अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला त्या समाज मंदिरात घेण्यात येईल. त्यामुळे त्या नावाने द्यावं. हे नगर 1983 पासून वसलेलं आहे आणि याला क्रांतिपिता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्यात समर्पण आणि समर्थन देणाऱ्या लहुजी साळवेंच्या नावाने ही नगरी आहे. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी लहुजी वस्ताद साळवेंचं स्मारक देखील या ठिकाणी उभं करावं अशी एक मागणी या ठिकाणी दिली आहे. इथल्या नागरिकांसाठी आणि गावातील नागरिकांसाठी देखील या भागामध्ये खूप जमीन आहे. त्यामुळे खेळाचं एखादं मैदान, त्याचबरोबर या ठिकाणच्या लोकांसाठी अंगणवाडीची एक सुविधा आणि या गावातल्या आणि परिसरातील अशा कामगार लोकांच्यासाठी एक प्राथमिक शाळा या ठिकाणी एक नव्याने या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशी एक मागणी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राची जी मागणी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे. कायदेशीर व सामाजिक संरक्षण देण्यासाठी या ठिकाणच्या नागरिकांना
ह्या जमिनीच्या संदर्भानं काही धमक्या, काही निनावी फोन किंवा काही कोऱ्या कागदावरच्या सह्या आणि मग करत नसतील तर वेगळ्या प्रकारचं दाबदडप या ठिकाणी केलं जात असल्याच्या तक्रारी त्या गावातल्या लोकांकडून आहेत. म्हणजे प्रशासनाची ही विनंती आहे की या नागरिकांच्या संरक्षणाचा विषय देखील आपण या ठिकाणी घ्यावा. त्याचबरोबर अपघात व सामाजिक अन्यायाची चौकशी आहे ती करण्यात यावी. अपघातामागील परिस्थिती, यंत्रणाचे दुर्लक्ष व बचत गट, शाहूकारी, विळखा यांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र चौकशी समिती गठीत करून 30 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत. वरील सर्व मागण्या संविधानाच्या कलम 21 जीवनाचा अधिकार आणि कलम 46 अनुसूचित जातींना या देशामध्ये दिले गेलेलं संरक्षण या कलमाखाली आहेत. म्हणून या चौकटीत राहून ह्या मागण्या आपण पूर्ण कराव्या. संविधानाच्या बाहेरचं आम्ही मागत नाही, किमान संविधानानं जे आम्हाला हक्क दिलाय ते द्याव्यात, अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी या निवेदनामार्फत करण्यात आलेल्या आहे. मी आदरणीय सुजातदादांना विनंती करतो की हे मागण्यांचं पत्र आणि इथल्या स्थानिकांच्या वतीनं आपण सन्माननीय SDM साहेब यांना या ठिकाणी द्याव्यात. तुम्ही जातो असं इकडे बघा, इकडे बघा, माध्यमाकडे बघा. आता सोडा, एक जण हात लावा. शांतता राखा. पीडित कुटुंबाच्या वतीनं आणि आदरणीय सुजासाहेब आंबेडकरांच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ह्या मागण्या प्रशासनाकडे या ठिकाणी दादा या ना पुढे या ठिकाणी करण्यात येत आहेत. ह्या मागण्यांचा गांभीर्यानं आणि मानवी संवेदनाचा विचार करून या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करतानाच मी आदरणीय माने साहेबांना विनंती करतो. या भागाचे आपले जबाबदार अधिकारी आहेत आणि त्याचबरोबर एक उत्तम अधिकारी म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. त्यांनी या संदर्भानं आपलं या ठिकाणी मनोगत ठेवावं. आदरणीय सुजातदादा आणि सर्व गुंज वस्तीवरील नागरिक, उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना आपल्या भागामध्ये नांदेड तालुक्यातील आलेगाव या शिवारामध्ये घडली होती आणि तिथं आमच्या उपविभागामधील रहिवासी असणाऱ्या 7 महिलांचा दुर्दैवी मृत्यू त्याच्यामध्ये झाला. ही घटना जशी कळाली त्या क्षणाला नांदेड जिल्हा प्रशासन आणि हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं त्यांचं मदत कार्य जे आहे म्हणजे त्यांना बाहेर काढण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून तातडीनं करण्यात आलं होतं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन त्याच दिवशी म्हणजे दुर्दैवी जे मृत्यू झाला त्यांचे मृतदेह बाहेर काढण्याच्या अगोदरच मदतीची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सलग 7-8 दिवस आम्ही दररोज इथं येत होतो. हा कृष्णाचा व्हिडिओ जो आहे की त्याला डॉक्टर व्हायचं आणि पुढे शिकायचं असा व्हिडिओ सगळीकडे प्रसार माध्यमाच्या सहाय्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पोहोचल्यावर मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याचा निरोप सुद्धा आम्ही इथं घेऊन आलो होतो आणि तशी इतर सर्व जी काही पीडित कुटुंबातील मुलं आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही सर्व शिक्षणाच्या जबाबदारीची माहिती जी आहे ती माननीय मुख्यमंत्री कार्यालयाला पोहोचवलेली आहे. सर्व शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षणाची जबाबदारी सरकारकडून पार पाडली जाणार आहे. त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी सरांनी स्वतः इथं जिल्हाधिकारी सर आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी या ठिकाणी भेट देऊन जे मूलभूत सुविधाविषयीचे जे प्रश्न आहेत त्यासाठी वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना असतील किंवा DPDC असेल याच्या माध्यमातून रस्ता आहे, घरकुल आहेत, हे सर्व कामं करण्याबद्दल त्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे. त्यानंतर सामाजिक सहाय्यता योजनेचे जे आपले संजय गांधी किंवा श्रावण बाळ योजनेचे जे पात्र लाभार्थी असतील त्या सगळ्यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने आम्ही तातडीने दुसऱ्या दिवशी इथं कॅम्प सुद्धा आयोजित केला होता. प्रशासन अत्यंत संवेदनशीलतेने आपल्या सोबत आहे, आपल्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि तुम्हाला जे जे काही आमच्याकडून म्हणजे फक्त नागरिक म्हणूनच नाही तर म्हणजे आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य म्हणून नाही तर माणूस म्हणून तुमच्यासोबत आम्ही कायम असणार आहोत आणि आपल्याला कुठलीही अडचण आली आम्ही इथं येऊ किंवा तुम्ही आमच्या ऑफिसला कधीही या, आपल्याला कधीही कुठलीही कमतरता आम्ही भासू देणार नाही. आपल्या ज्या काही न्याय मागण्या आहेत त्या प्रत्येक मागणीची आम्ही पूर्तता करू याचं आम्ही प्रशासनाच्या वतीनं मी आश्वासन देतो. आणि
एक एक गोष्टीची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. तातडीनं मदतीचा जो प्रस्ताव होता तो शासनापर्यंत पोहोचलेला आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त सर्व जे निधी आहे तो त्या वारसांच्या खात्यावर जमा होईल. तर मला फक्त या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि आता कसं आहे, आम्ही परीक्षा देऊन अधिकारी झालो नाही, तर अधिकारी होण्यापूर्वी तुमची आणि आमची काही परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. त्यामुळं एक माणूस म्हणून सुद्धा आम्ही तुमच्यासोबत आहोत. याबद्दल तुम्ही पूर्णपणे निश्चिंत राहावं एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आणि ही छोटीशी अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करत आहोत. आम्ही कदाचित थोडंसं म्हणजे कधी आक्रोशाने तुम्हाला बोलत असलो प्रशासनाला, तरी ह्याच भूमिका तुमच्याकडून अपेक्षित आहेत, त्या मिळाव्यात अशी परत एकदा विनंती करतो. आणि या ठिकाणी दादांना विनंती करतो की आपण या भागामध्ये एक छोटीशी पाहणी करावी. आणि आपण या ठिकाणी आलात म्हणजे आंबेडकर घराण्याचं पाय या वस्तीला लागलं, नक्कीच या वस्तीचं कल्याण होण्याशिवाय राहणार नाही. कृष्णासारखे मोठे IAS IPS अधिकारी म्हणजे कृष्णाचे जे काही समूह आहे या ठिकाणी, कृष्णाच्या वयाची बरीच मंडळी आहेत या ठिकाणी बसलेली, जी ह्या अंगाने येणार आहेत. आणि नक्की ही ठेच आहे आणि या ठेच लागल्यामुळं आपण सुधारणार आहोत. आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये आंबेडकर घराणं, वंचित बहुजन आघाडी, सरदार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशी असणार आहेत. आपल्या सुखादुखात आपल्या प्रत्येक गोष्टीशी ते वाकीफ राहणार आहेत. आपल्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये ते आपल्याशी सहभागी राहणार आहेत, एवढं आश्वासन या ठिकाणी तुम्हाला मी देतो. आणि परत एकदा इथल्या नागरिकांच्या वतीनं मी दादांचे आभार मानतो की आंबेडकर घराण्याचं पाऊल या भूमीला लागलं आणि नक्की ही भूमी पावन झाल्याशिवाय राहणार नाही एवढी इच्छा या ठिकाणी आपला व्यक्त करतो. आणि या भागामध्ये आपण थोडासा एक फेरफटका मारावा. माने साहेबांनी सुजात दादाला समोर चालू द्या म्हणून. हा, आणि दादा या भागाची एक आपण फेरी करावी असं विनंती करतो. आदरणीय माने साहेब आणि सुजातसाहेब आंबेडकर हे समोर असतील, आपण सर्वांनी मागे राहावं. कोणी पुढे जाण्याचं कार्यकर्त्यांना विनंती की दादांना ह्या गोष्टी, साहेबांना ह्या दादांना गोष्टी सांगू द्या. आपण विनंती करतो साहेबांना की आपण या ठिकाणी चला.